नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर संध्याकाळचा टाइम आहे, दिवाबत्ती करून घेतली आणि तांदूळ काढून घेतलेत मी एका पातेल्यामध्ये। तर त्याचबरोबर मी आता बाजारात जाऊन आलते, तर मी काही टोमॅटो घेऊन आले आणि फ्लावर घेऊन आले। तर आपल्याला व्हेज बिर्याणी बनवायची आहे, तर त्यासाठी मी ह्या भाज्या घेऊन आले आहेत। पनीर आणि दही पण घेऊन आले कोशिंबीरसाठी। तर चला, तर मी तुम्हाला आज दाखवते व्हेज बिर्याणी कशी बनवायची। तर मी ते जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे 1 किलो। तर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते, अर्धा तास आपण बाजूला ठेवून घेऊ, तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवू। तर मी इथे बिर्याणीसाठी पाणी गरम करायला ठेवते। तर इथे मी 2 जग मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 7-8 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे 1 किलो बिर्याणीसाठी। आणि त्यानंतर मी त्यावरती झाकण ठेवून दिलंय। आता पाणी उकळूस तर आपण भाज्या निसून घेऊ। तर इथे मी लसूण घेतलेला आहे, लसूण मी सोलून घेते आणि त्याचबरोबर मी सर्व भाज्या, आता बिर्याणीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या मी कापून घेते। आता चला, तर मी सर्व भाज्या व्यवस्थित कापून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। आता स्वच्छ धुवून मी तांदूळ पण घेतलेले होते, ते अर्धा तास मी बाजूला ठेवून घेतले आणि त्याबरोबर आपल्या भाज्या पण आता सर्व मी कापून घेतलेल्या आहे। त्यामध्ये 2 बटाटे घेतलेत, 2 गाजर घेतलेत आणि 4 ते 5 कांदे घेतलेत, 3 टोमॅटो घेतलेत, बीन्स पण कापून घेतलेत, फ्लावर पण कापून घेतलाय आणि फ्रोझन मी मटर यासाठी घेतलेला आहे। तर आपल्याला ही सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात अगोदर। आता त्या अगोदर आपल्याला एक वाटण काढून घ्यायचंय। त्या वाटणामध्ये मी कोथिंबीर घेतली, अद्रक घेतलाय, लसूण घेतलाय आणि 2 मिरच्या घेतल्यात। आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे। तर आता मी ह्याचं वाटण काढून घेते, तोपर्यंत आपलं पाणी गरम झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण काही गरम मसाले टाकून घेऊ। तर इथे मी मोठी विलायची घेतली अशा प्रकारे फोडून, 4 ते 5 मी काळी मिरी घेतलेल्या आहे आणि 4 लवंगा घेतल्यात, 1 चक्री फूल घेतले आणि 4 ते 5 तेजपत्ते। आता आपण हे गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया। तर अशा प्रकारे सर्व गरम मसाले टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊ। तर मी इथे 2.5 चमचे मीठ टाकून घेतलंय। आता तांदूळ पण आपले व्यवस्थित अर्धा तास भिजून घेतल्यानंतर आता आपण तेही त्यामध्ये टाकून घेऊ। तर अशा प्रकारे मी सर्व तांदूळ टाकून घेतले, व्यवस्थित ते मिक्स करून घेते। आता तांदूळ आपल्याला 100% न शिजवता फक्त 80% आपल्याला हे शिजवून घ्यायचे। तर तुम्ही 100% शिजवले तर भात हा खूप शिजतो आणि आपल्याला हवा तसा बिर्याणीचा तांदूळ हा बनत नाही। आता मी भात शिजायला ठेवलाय, तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊ। तर कोशिंबीरसाठी मी इथे 2 मोठे कांदे घेतलेत, 2 काकडी घेतली आणि 1 गाजर कापून घेतलाय। तर अशा प्रकारे मी बारीक करून घेतले आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्यात। आता ते सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतली आणि 2 मिरच्या घेतलेल्या, तेही सर्व भांड्यामध्ये काढून घेतले। आता कोशिंबीरसाठी आपल्याला लागणार आहे दही। तर मी इथे अर्धा लिटर दही घेतलेली आहे, तर तीही मी त्यामध्ये टाकून घेते। तर अशा प्रकारे आपली सर्व दही टाकल्यानंतर आता आपल्याला चवीसाठी त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। तर मी इथे 1.5 चमचा मीठ टाकून घेतलंय। तर जर बिर्याणी आपण बनवत असेल तर त्याबरोबर कोशिंबीर असली की त्याची चव अगदी छान लागते। तर बिर्याणी बरोबर आमच्या घरी कोशिंबीर तर ही बनतेच। तर पहा, अशा प्रकारे मी कोशिंबीर बनवली। आता सर्व मिक्स करून घेतले। आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ थोड्या वेळासाठी। त्यानंतर मी कढई ठेवून घेतली, कढई गरम करून नंतर त्यामध्ये तेल ओतून घेतले। आता तेलामध्ये आपल्याला ज्या ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व आपल्याला भाज्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्यात। भाज्या फ्राय करायच्या अगोदर आपण भातही चेक करून घेऊ। तर आपले बिर्याणीचे तांदूळ हे कितपत शिजलेले आहे तर पाहून घ्या। तर 80% आपले हे बिर्याणीचे तांदूळ शिजलेले आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये पाणी पण आहे। तर 2 जग आपल्याला पाणी भरपूर होते। तर अशा प्रकारे आपला आता भात पण शिजून झालेला आहे। आता मी हा चाळणीमध्ये काढून घेते। तर पहा, अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आता आपला भात चाळणीमध्ये काढूस तर आपलं तेलही व्यवस्थित गरम झालंय। आता एक एक करून आपण सर्व भाज्या त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। सर्वात अगोदर मी बटाटे घेतले आणि ते तेलामध्ये आता हलकेसे लाल होऊस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता अशा प्रकारे आपले बटाटे हलकेसे लाल झाल्यानंतर मी त्यामध्ये गाजर टाकून घेते। गाजर पण आपल्याला बटाट्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे।
आता दोन्ही एकत्र आपले व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर आता मी प्लेटमध्ये काढून घेते। आता हे सर्व काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच सर्व फ्लावर टाकून घ्यायचं आहे आणि फ्लावर पण आपल्याला अशाच प्रकारे हलकासा रंग लाल होऊस्तर फ्राय करून घ्यायचा आहे। आता फ्लावर पण मी काढून घेतला आहे। आता त्यामध्ये आता पनीर टाकून घेते आणि पनीर पण आपल्याला हलकासा लाल रंग येऊस्तर फ्राय करून नंतर काढून घ्यायचा आहे। त्याच प्लेटमध्ये आपल्याला सर्व भाज्या काढून घ्यायच्या आहेत। आता पनीर झाल्यानंतर मी बीन्स टाकून घेते आणि बीन्स पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर पहा अशा प्रकारे आपल्याला बीन्स फ्राय करून घ्यायची। आता बीन्स आपले व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। तर पहा मी असा उभा एक कांदा मोठा चिरून घेतलाय, तोही आपल्याला अशा प्रकारे लालसर रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे। तर हा कांदा आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे, तर तो आता मी प्लेटमध्ये काढून घेते। आता सर्व आपले भाज्या तळून झालेल्या आहेत, म्हणजे फ्राय करून झालेल्या आहे। आता त्यातलं तेल मी काही काढून ठेवलंय आणि इतकं मी तेल घेतलेलं आहे भाजीसाठी। आणि त्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे मीडियम साईजचे 4 कांदे घेतले होते, इतके आपल्याला 1 किलो बिर्याणीसाठी पुरते आहेत। तर आता आपण लालसर रंगावर हा कांदा फ्राय करून घेऊ। तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। तर ह्यामध्ये मी लसूण, ही मिरची, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतली होती, तर ती त्यामध्ये टाकून घेते। आता हेही आपल्याला 1-2 मिनिटं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। तर आता हे सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर टॅमॅटो पण आपल्याला 1-2 मिनिटं त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित मी हे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ। तर इथे मी घरगुती मसालाच टाकलेला आहे। तर इथे मी 1.5 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, तर तो त्यामध्ये टाकून घेते। आता त्यानंतर आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची। तर इथे मी 2 चमचे धना पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायचे आणि जो बिर्याणी मसाला असतो तो मी घेतलेला आहे, तो मसालाही आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि खायला तर ही बिर्याणी खूप छान लागते। जास्त मसाल्यांची पण आपल्याला ह्यामध्ये गरज नाही। तर मसाले परतताना मला त्यामध्ये तेल थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी त्यामध्ये तेल 1 पळी टाकून घेतले। तुम्हाला जर मसाल्यांमध्ये तेल कमी वाटत असलं तर तुम्ही टाका, नाही तर टाकण्याची गरज नाही। तर इथे पहा चवीप्रमाणे मी 2 चमचे मीठ टाकून घेतले। आता मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। तर मीठ टाकल्याने काय होतं, मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटतं। तो 1-2 मिनिटं ही मसाले सर्व मी परतून घेते। आता सर्व मसाले परतून झाले आणि मसाल्यांना मस्त तेलही सुटलेलं आहे। आता ज्या ज्या भाज्या आपण तळून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहे। तर भाज्यांना पण पहा तेल लागलेलं आहे, म्हणजे आपण तळून घेतले त्या कढईमध्ये, त्यामुळे भाज्यांना थोडंफार तेल राहतंच। आता त्यामध्ये लगेच आपल्याला फ्रोझन मटर पण टाकून घ्यायचेत आणि सर्व भाज्या आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे। आता सर्व भाज्या मी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे आपले सर्व भाज्या आता मिक्स करून घेतलेत। आता 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ। 5 मिनिटं झाले की परत आपल्याला झाकण काढायचे, खालीवर भाजी करायची आणि 5 मिनिटासाठी परत एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपली भाजी तयार होते आणि पाण्याची आपल्याला ह्यामध्ये गरज पडत नाही, फक्त भाजी खालीवर करून हलवून घ्यायची, नाही तर आपली भाजी खाली लागेल। तर अशा प्रकारे आपली बिर्याणीची भाजीही तयार झाली आणि भातही तयार झालाय। आता आपण थर टाकून घेऊ। तर पाहू शकता मी हा टोप घेतलेला आहे ज्यामध्ये भात शिजवला होता। आता त्यामध्ये थर मांडण्यासाठी सर्वात अगोदर मी भात टाकून घेते। आता आपल्याला 1-1.5 इंच बसेल इतका आपल्याला भात व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। तर ह्या प्रकारे आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मी आता भाजी टाकून घेते। तर भाजी पण आपल्याला भातावर व्यवस्थित पसरून घ्यायची आहे।
तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी भाजी टाकून घेतली। आता त्यावरती आपण परत एकदा भात टाकून घेऊ। तर अशा प्रकारे मी आता परत एकदा भात टाकून घेतलाय। आता परत एकदा आपल्याला त्यावरती व्यवस्थित भाजी पसरून घ्यायची आणि परत एकदा भात आपण टाकून घेऊ। तर जितका राहिलेला भात होता तो सर्व मी त्यावरती टाकून घेतलाय। तर आपले 2-3 थर आपले हे झालेले आहे भाताचे। आता त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ गार्निशिंगसाठी आणि तळलेला कांदाही टाकून घेऊ। कांदा पण आपल्याला व्यवस्थित त्यावरती पसरून घ्यायचा आहे। तर ह्यामध्ये मी कलरचा अजिबात वापर केलेला नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये कलरचा वापर करू शकता। आता आपण ह्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत। तुपाने अगदी छान आपल्या बिर्याणीला चव येते। तर इथे मी 1-2 चमचे तूप टाकून घेते आणि त्यानंतर आपल्याला आता एकदम स्लो गॅस करायचा आहे आणि नंतर त्यावरती टोप ठेवून घ्यायचा आहे। तर एकदम स्लो गॅसवरच आपल्याला हा टोप ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे स्लो गॅसने काय होतं बिर्याणी आपली खाली लागत नाही। आता त्यावरती झाकण ठेवून घेते आणि 10-15 मिनटं आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची। तर वाफ आपल्या बिर्याणीला आली म्हणजे व्यवस्थित आपल्या भाज्या पण आणि भात पण शिजतो। तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्या बिर्याणीला व्यवस्थित वाफ आलेली आहे। तुम्हाला दिसत नसेल पण आपल्या बिर्याणीला व्यवस्थित वाफ आलेली आहे। तर आता आपली बिर्याणी व्यवस्थित आता तयार झालेली आहे। चला मी आता प्लेटमध्ये काढून घेते। तर तुम्ही पाहू शकता आपल्या बिर्याणीला किती मस्त आता वाफ येते। याचा अर्थ म्हणजे आपली बिर्याणी व्यवस्थित शिजलेली आहे। भात पण आपला अगदी मोकळा झालेला आहे। तर अशा प्रकारे मी ही बिर्याणी बनवली। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि ही पूर्ण बिर्याणी बनवण्यासाठी मला 1 किलो तांदूळ आणि 1 किलो भाज्या लागलेल्या आहेत। तर पूर्ण आपला हा 2 किलोचा भात तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।